हा व्हिडिओ आम्ही खास तुमच्या एका कॉमेंटवरून तयार केला आहे. अनेक पालकांनी विचारलं की माझं मूल लिहायला तयार नाही, हळू लिहितं, कंटाळा करतो, मी काय करू? म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही अगदी सोप्या पद्धतीने लहान मुलांना लिहायला कसं शिकवायचं आणि त्यांची रायटिंग स्पीड हळूहळू कशी वाढवायची हे सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. जर तुम्हालाही अशीच अडचण येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. घरात लहान मुलं आहेत आणि वही पेन्सिल बघितली की ते तोंड फिरवतात. लिखाण म्हणजे त्यांना शिक्षा वाटते का? काळजी करू नका. आज आपण हेच समजून घेणार आहोत की मुलांची पहिली अक्षरं रडवून नाही तर हसून खेळून कशी गिरवायची. चला तर मग या मजेशीर प्रवासाला सुरुवात करूया. बऱ्याचदा घरात हेच चित्र दिसतं नाही का? मुलं वही पेन्सिल बघूनच दूर पळायला लागतात. त्यांच्यासाठी लिखाण म्हणजे एक प्रकारची शिक्षाच होऊन बसते. पण खरंच असं व्हायला पाहिजे का? अजिबात नाही. आपलं ध्येय अगदी साधं सोप्पं आहे. लिखाणाला एक कंटाळवाणा अभ्यास नाही तर एक असा खेळ बनवायचा आहे जिथे मुलं स्वतःहून अगदी आनंदाने लिहायला लागतील. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. लिखाणाची सुरुवात मुलांच्या वयानुसारच व्हायला हवी. कारण जर आपण योग्य वयाच्या आधीच मुलांवर जोर दिला तर ती कायमची लिखाणापासून दूर जाऊ शकतात. हे बघा, प्रत्येक वयोगटाची एक वेगळी क्षमता असते. आता 2-3 वर्षांच्या मुलांकडून आपण अक्षरं लिहिण्याची अपेक्षा कशी करणार? ते चुकीचे आहे. त्यांना फक्त रेषा आणि गोल काढण्यातच मजा घेऊ द्या. जसा जसा वय वाढेल तसतशी त्यांची बोटं आणि बुद्धी दोन्ही अक्षरांसाठी तयार होत जाईल. म्हणून एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा. थेट अक्षरं गिरवायला लावण्याआधी त्यांची बोटं त्यासाठी तयार करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आधी पाया मजबूत करूया, मग त्यावर इमारत तर सहज उभी राहील. आणि ह्याच टप्प्याला म्हणतात प्री रायटिंग स्किल्स. म्हणजे काय तर लिखाणाची पूर्वतयारी. जसं धावण्याआधी चालावं लागतं, अगदी तसंच लिहिण्याआधी मुलांची बोटं मजबूत करावी लागतात. कारण त्या वळणदार अक्षरांचं सगळं रहस्य ह्या छोट्या छोट्या बोटांच्या ताकदीमध्ये दडलेलं आहे. आणि हे उपक्रम म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये. हे बघा किती सोपे आणि मजेशीर आहेत. रोज फक्त 10 ते 15 मिनिटं जरी या गोष्टी मुलांनी केल्या तरी त्यांच्या बोटांचे स्नायू अगदी नैसर्गिकरित्या मजबूत होतात. त्यांच्यासाठी हा खेळच आहे, अभ्यास नाही. आणि मग ह्याचा परिणाम काय होतो माहितीये? जेव्हा ही छोटी बोटं खेळता खेळता मजबूत होतात ना, तेव्हा त्यांच्यासाठी पेन्सिल पकडणं आणि अक्षरं काढणं म्हणजे अगदी डाव्या हाताचा खेळ होऊन जातो. बरं, बोटं तर मजबूत झाली, पण आता पेन्सिल पकडायची कशी? ही सुद्धा एक कला आहे. चला, आता आपल्या तिसऱ्या टप्प्यात पेन्सिल पकडण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे अगदी सोप्या शब्दात समजून घेऊयात. ही प्रक्रिया ना अगदी सोपी ठेवायची. सुरुवातीला जाडसर खडू किंवा क्रेयॉन्स द्या. ते त्यांना पकडायला सोपे जातात. मग हळुवारपणे त्यांना 3 बोटांनी पेन्सिल पकडायला मदत करा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना तासभर बसवू नका. रोज थोडा वेळ पण नियमित सराव करणं जास्त महत्वाचं आहे. आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. सगळी तयारी झाली, पण जर मुलांच्या मनातच लिखाणाची आवड निर्माण झाली नाही तर? म्हणूनच लिखाणाला अभ्यास न बनवता एक मजेशीर खेळ कसा बनवायचा ते पाहूया. मुलांनी काढलेल्या वेड्यावाकड्या रेषेचंही कौतुक करा. त्यांना एक छानसं स्टिकर द्या किंवा फक्त म्हणा, वा किती छान प्रयत्न केलास. तुमच्या कौतुकाची ही एक छोटीशी थाप आहे ना, त्यांच्या मनात लिखाणाबद्दल आयुष्यभराची गोडी निर्माण करू शकते. आणि हे 2 सुवर्ण नियम हे तर कायम लक्षात ठेवायचे आहेत. पहिला, जबरदस्ती नाही, आणि दुसरा, तुलना नाही. प्रत्येक फूल त्याच्या वेळेनुसारच उमलतं. आपल्या मुलाला त्याचा वेळ घेऊ द्या. जबरदस्ती आणि तुलनेला त्यांच्या मनातला आत्मविश्वास फक्त कोमेजून जाईल. तर ही झाली लिखाणाची अगदी पक्की पायाभरणी. पण आता लिखाणाचा वेग कसा वाढवायचा आणि ते मोत्यांसारखं सुंदर अक्षर कसं काढायचं? आपलं मूल नुकतंच लिखायला लागलंय पण त्याचा वेग खूप कमी आहे, ही चिंता अनेक पालकांना असते नाही का? चला, आज याच विषयावर बोलूया आणि काही सोपे, सहज करता येण्यासारखे उपाय शोधूया. अशी काळजी वाटते का की आपलं मूल शाळेत मागे पडेल किंवा त्याला पेपर पूर्ण लिहायला वेळच पुरणार नाही? हो ना, ही चिंता खूप पालकांच्या मनात असते. तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घेऊया. लहान मुलांनी सुरुवातीच्या काळात हळू लिहिणं हे अगदी अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे उगाच काळजी करत बसू नका, कारण ही त्यांच्या वाढीच्या प्रक्रियेतली एक सामान्य पायरी आहे. चला तर मग या संपूर्ण विषयाला जरा व्यवस्थित समजून घेऊ. आपण एका करून हे 6 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत, ज्यामुळे सगळ्या शंका दूर व्हायला नक्कीच मदत होईल. तर आपला पहिला मुद्दा आहे एक सामान्य चिंता. बघा, मुलांच्या लिहिण्याच्या वेगाबद्दल काळजी वाटणं हे खूपच नॉर्मल आहे.
पण या चिंतेमुळे मुलांवर प्रेशर टाकण्यापेक्षा या समस्येचं मूळ कारण काय आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. लिहिण्याचा वेग वाढवण्याच्या मागे लागण्याआधी त्याहूनही जास्त गरजेचं काय आहे, तर ते आहे मुलांचं अक्षर. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, वेग नंतर येतो, आधी अक्षर महत्वाचं. आपलं सगळं लक्ष मुलाचं अक्षर वळणदार आणि सुवाच्य करण्यावर हवं. एकदा का अक्षर सुधारलं ना की लिहिण्याचा वेग आपोआपच वाढतो. फक्त वेगाच्या नादात अक्षर खराब होऊ नये, हे आपलं पहिलं ध्येय असायला हवं. चला मग आता काही अशा सोप्या पद्धती बघूया ज्यामुळे मुलांच्या लिहिण्याच्या सरावाला मदत तर होईलच, पण त्यांचा वेगही हळूहळू सुधारेल. यात आपण 4 एकदम सोप्या आणि गमतीशीर उपायांबद्दल बोलणार आहोत. रोजच्या सरावाने सवय लावणं, बघून लिहिणं म्हणजेच कॉपीरायटिंग, टायमर लावून एक खेळकर शर्यत घेणं आणि एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा सराव करून लिहिण्यावरची पकड घट्ट करणं. यातलीच एक भन्नाट पद्धत आहे टायमर ट्रिक. मुलाला खेळाच्या रूपात सांगायचं, चला हे 5 मिनिटात पूर्ण करूया. पण थांबा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कोणतीही स्पर्धा नाहीये. याला एक खेळच बनवून ठेवा, म्हणजे मुलाला मजा येईल आणि त्याच्यावर कोणताही दबाव येणार नाही. बाकीच्या पद्धतीही तितक्याच भारी आहेत. रोज फक्त 5-10 ओळींचा सरावसुद्धा खूप होतो, फक्त तो रोज व्हायला हवा. सुरुवातीला एक ओळ बघून लिहायला सांगा आणि मग हळूहळू वाढवत न्या. एकच अक्षर किंवा शब्द परत परत लिहिल्याने काय होतं माहितीये? हाताच्या स्नायूंना त्याची सवय लागते. एक प्रकारची मसल मेमरी तयार होते, ज्यामुळे लिहिणं अगदी नैसर्गिक आणि सोपं वाटू लागतं. बरं, आपण हा जो सगळा सराव बघितला ना, या सगळ्याचा थेट संबंध एका फार महत्त्वाच्या गोष्टीशी आहे, आणि ती गोष्ट म्हणजे मेंदू आणि हाताचा ताळमेळ. चला, हे नेमकं काय आहे ते समजून घेऊया. मुलांचा मेंदू आणि हाताचा ताळमेळ वाढवण्यासाठी ना काही मस्त खेळ आहेत, जसं की टिंब जोडून चित्र पूर्ण करणं किंवा चित्रांमध्ये छान रंग भरणं, नाहीतर सोप्याशा भूलभुलैयातून बाहेर पडायचा रस्ता शोधणं. हे खेळ फक्त मनोरंजक नाहीयेत, तर यातून मुलांची एकाग्रता आणि समन्वय दोन्ही सुधारतं. आता सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदू हात ताळमेळ म्हणजे काय? तर मेंदू जो विचार करतोय, जे आदेश देतोय, तेच हात अचूकपणे करतोय. बस. लिहिण्यासाठी तर ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे, आणि या खेळांमुळे ती अगदी नैसर्गिकरित्या विकसित होते. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण काय करायचं हे पाहिलं, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की काय करायचं नाही. काही सामान्य चुका आहेत ज्या पालकांनी टाळायलाच हव्यात. मुलांना एकाच वेळी खूप जास्त लिहायला देऊ नका. त्यांच्या चुकांवरून ओरडणं किंवा रागावणं तर अजिबातच नको, कारण यामुळे मुलं निराश होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, चल लवकर लिही, पटकन कर, अशी जबरदस्ती करू नका, कारण असं केल्याने त्यांच्या मनात लिहिण्याबद्दल एक प्रकारची भीती बसू शकते. आणि आता या सगळ्या चर्चेचा सार, पालकांसाठी एक गोल्डन रूल. हे एक वाक्य मनात कायमचं कोरून ठेवा. मूल जसं आहे तसं त्याला स्वीकारा. खरंच, प्रत्येक मुलाची शिकण्याची गती, त्याची क्षमता वेगळी असते. त्यांच्यावर अवाजवी अपेक्षांचं ओझं नको. उलट त्यांनी केलेल्या छोट्याशा प्रयत्नाचंही कौतुक करा. तर मग आता चिंता करण्याऐवजी आज आपल्या मुलाच्या छोट्याशा प्रगतीचा उत्सव साजरा करूया का? त्याने आज एक ओळ जरी नीट लिहिली असेल ना, तरी ते कौतुकास्पदच आहे. हाच सकारात्मक दृष्टिकोन त्याला लिहिण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देईल. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.